Hello friends, myself Nilesh Subhachan Jain, lecturer at DCS Institute of Pharmacy, Devpur, Dhude. Today we see the next chapter from drugstore and business management, that is drug house management. So what is mean by drug house management? तर हाऊस कोणाला म्हणतो आपण की जिथं आपण राहत असतो त्याला हाऊस म्हणत असतो. ओके. देन ड्रग जिथं असतात ज्या ठिकाणी प्लेस केलेले असतात त्याला म्हणतो आहे आपण ड्रग हाऊस, की जिथं आपण ड्रग्ज जे असतील, मेडिसिन जे असतील, ज्या ठिकाणी आपण प्रिझर्व करणार आहे, ज्या ठिकाणी आपण ठेवणार आहेत, दॅट इज अ मेडिकल शॉप, दॅट इज अ ड्रग स्टोअर, त्याला म्हणतो आहे आपण ड्रग हाऊस. आणि त्या ड्रग हाऊसला जे प्रॉपरली मॅनेज करणारे किंवा जसं प्रॉपरली मॅनेज केलं जाणार आहे त्या पूर्ण फेनॉमिनॉनला म्हटलं जाणार आहे ड्रग हाऊस मॅनेजमेंट. ज्या ठिकाणी तुम्ही मेडिसिन, ज्या ठिकाणी तुम्ही ड्रग ठेवणारे त्याला म्हणतो आहे आपण ड्रग हाऊस किंवा ड्रग स्टोअर. आणि जे पूर्णपणे मॅनेज करणारे त्या कन्सेप्टला म्हणतो आहे आपण ड्रग हाऊस मॅनेजमेंट. म्हणजेच जे ड्रग स्टोअर आपण मॅनेज करणारे त्याला म्हणतो आहे आपण ड्रग हाऊस मॅनेजमेंट. सो द कंटेंट ऑफ धिस चॅप्टर, आता या चॅप्टरमध्ये काय काय आपण शिकणार आहेत, दॅट इज ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ रुरल एरिया, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ अर्बन एरिया, साईट फॉर अ ड्रग स्टोअर, कुठल्या ठिकाणी आपण साईट सिलेक्ट करणार आहे, कुठल्या ठिकाणी आपण ड्रग स्टोअरसाठी किंवा मेडिकलसाठी आपण साईट सिलेक्ट करणार, कोणते फॅक्टर तिथं अफेक्ट करणार आहे, हे सर्व आपण बघणार आहेत साईट फॉर ड्रग स्टोअर. देन ॲक्विजिशन ऑफ प्रिमायसेस फॉर ड्रग स्टोअर, जे प्रिमायसेस असणार आहे त्याला कसं ॲक्वायर करायचं, त्याला ॲक्विजिशन कसं करायचं, विच कम्स अंडर दॅट ॲक्विजिशन ऑफ प्रिमायसेस फॉर ड्रग स्टोअर. देन लेआउट ऑफ ड्रग स्टोअर, ड्रग स्टोअर असणार आहेत दोन प्रकारचे, होलसेल आणि रिटेल. तर होलसेलला कसं लेआउट लागणार आहे किंवा रिटेल ड्रग स्टोअरला कसं लेआउट लागणार आहे हे सर्व आपण बघणार आहेत लेआउट ऑफ ड्रग स्टोअरमध्ये. देन लिगल आस्पेक्ट ऑफ ड्रग स्टोअर, लिगल आस्पेक्टमध्ये असणार आहे की जेव्हा आपण ड्रग स्टोअर चालू करणार आहेत कुठले कुठले लायसन आपल्याला रिटेल ड्रग स्टोअरसाठी किंवा कुठले लायसन आपल्याला होलसेल ड्रग्ससाठी किंवा कुठल्या लायसन्समध्ये आपण रिन्यू करणार आहे, हे सर्व बघणारे आपण लिगल ॲस्पेक्ट ऑफ ड्रग स्टोअरमध्ये. देन इम्पॉर्टन्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ परचेसिंग, जसंही आपल्याला लायसन भेटलं, लायसन भेटल्यानंतर आपण परचेसिंग करणार आहे तर त्या परचेसिंगचं इम्पॉर्टन्स काय, त्या परचेसिंगचं ऑब्जेक्टिव्स काय, विच कम्स अंडर दॅट पॉईंट. देन परचेसिंग प्रोसिजर, परचेसिंग करत असताना कुठल्या प्रोसिजरनं कुठल्या मेथडनं परचेसिंग करायचं हे त्या पॉईंटमध्ये असणार आहे. देन सिलेक्शन ऑफ सप्लायर, जे होलसेलर असणार आहेत, ज्या व्यक्तींकडनं, ज्या ट्रेडर्सकडनं आपण गुड्स परचेस करणारे, मेडिसिन परचेस करणारे त्याला म्हणतो आहे आपण सिलेक्शन ऑफ सप्लायर किंवा त्याला म्हणतो आहे आपण सप्लायर. आणि कुठल्या सप्लायरकडनं, कुठल्या होलसेलरकडनं, कुठल्या ट्रेडरकडनं, कुठल्या डिस्ट्रीब्युटरकडनं आपण परचेस करायचं हे बघणार आहेत आपण सिलेक्शन ऑफ सप्लायरमध्ये. देन क्रेडिट इन्फॉर्मेशन, आता क्रेडिट इन्फॉर्मेशन म्हणजे थोडक्यात की उधारी घ्यायची किंवा द्यायची किंवा उधार कोणाला द्यायचं किंवा उधार कसं दिलं जाणार आहे, तर हे सर्व आपण क्रेडिट इन्फॉर्मेशनमध्ये बघणार आहेत. देन टेंडर्स, कॉन्ट्रॅक्ट, स्टोरेज ऑफ ड्रग्स, दॅट इज द मेडिसिन स्टोअर कसं केलं जाणार, कोडिफिकेशन, जे स्टोअर केलेलं मेडिसिन आहे त्याला कोडिफिकेशन किंवा आयडेंटिफिकेशन कसं केलं जाणार आहे, कसं त्याचं कोडिफिकेशन, कसं त्याला नंबरिंग दिलं जाणार आहे, हे सर्व बघणार आहे कोडिफिकेशन ऑफ व्हेरियस आयटम्समध्ये. देन प्राइसिंग ऑफ मटेरियल, प्राइसिंग कशी केली जाणार आहे किंवा प्राईस काय ठेवायची, प्राइसिंग कशी केली जाणार हे सर्व बघणार आहे आपण प्राइसिंग ऑफ मटेरियलमध्ये. आणि लास्ट पॉईंट दॅट इज अ लीगल रिक्वायरमेंट अँड प्राईस कंट्रोल ऑन द बल्क ड्रग फॉर्म्युलेशन, तर काही ज्या लिगल रिक्वायरमेंट्स असतील फॉर मेकिंग अ प्राईस फॉर बल्क ड्रग तर ते बघणारे आपण त्या लास्ट पॉईंटमध्ये. सो द फर्स्ट पॉईंट दॅट इज ड्रग स्टोअर इन अ रुरल एरिया ऑर स्मॉल टाउन. आता जेव्हा आपण ड्रग मीन्स आफ्टर कम्प्लिशन ऑफ डी फार्म ऑर बी फार्म ऑर एम फार्म आपल्याला 2 ते 3 ऑप्शन मेनली असतात. पहिला ऑप्शन आहे एक तर प्रायव्हेट जॉब करा, सेकंड ऑप्शन दॅट इज अ गव्हर्मेंट जॉब असेल किंवा थर्ड ऑप्शन दॅट इज अ स्वतःचं मेडिकल शॉप
किंवा स्वतःचं ड्रग स्टोअर. इट मे बी आयदर होलसेल ड्रग स्टोअर और इट मे बी आयदर रिटेल ड्रग स्टोअर. म्हणजेच काय की होलसेल बिझनेस असेल किंवा रिटेल शॉप असेल, तर हे बिझनेस करत असताना, ड्रग स्टोअर ओपन करत असताना दोन प्रकारचे साईट्स, दोन प्रकारचे जे पॉईंट असणार आहेत किंवा दोन ठिकाणी आपण साईट अशा असणार आहेत की जिथं आपण ड्रग ओपन करू शकतो. पहिली साईट आहे दॅट इज द रूरल एरिया असणार आहे आणि सेकंड साईट दॅट इज अ अर्बन एरिया किंवा आपण त्याला म्हणतो बिग सिटीजमध्ये किंवा बिग टाउन्समध्ये. आता या या रूरल एरिया किंवा स्मॉल टाऊनमध्ये जेव्हा आपण एखादं शॉप ओपन करतो आहे, तर त्या वेळेस कुठले ॲडव्हान्टेजेस असतील की ते ॲडव्हान्टेज कन्सिडर करून आपण सिलेक्ट करायचं किंवा आपण टाकण्याचा उद्देश जर असेल तर तिथं आपण तो टाकू शकतो. तर पहिला ॲडव्हान्टेज आहे की ड्रग स्टोअर इन अ रूरल एरिया किंवा स्मॉल टाउन्समध्ये दॅट इज अ लिमिटेड फायनान्स. जेव्हा आपण एखादा ड्रग स्टोअर विलेज एरियामध्ये किंवा स्मॉल टाउन्समध्ये किंवा रूरल एरियामध्ये जेव्हा आपण टाकत असतो, सुरुवात करत असतो, ॲट दॅट टाईम द कॅपिटल रिक्वायर, द फायनान्स रिक्वायर फॉर स्टार्टिंग और इस्टॅब्लिशिंग दॅट ड्रग स्टोअर विल बी लेसर. एक लिमिटेड फायनान्स, एक कमी फायनान्स हा तिथं लागत असतो. देन लो रेट ऑफ इंटरेस्ट. देर आर नंबर ऑफ बँक और देर आर नंबर ऑफ नॅशनलाइज्ड बँक और कोऑपरेटिव्ह बँक प्रोवाइड अ लोन फॅसिलिटी to the trader or loan facility to that retailer or that wholesaler at a minimum rate of interest. ज्या काही कोऑपरेटिव्ह बँक्स असतात किंवा अशा नॅशनलाइज काही बँक आहेत की जे बिझनेस स्टार्ट करायला किंवा बिझनेस लोन हे प्रोव्हाइड करत असतात फॉर स्टार्टिंग द बिझनेस. आणि बिझनेस लोन जेव्हा प्रोव्हाइड करत असतात, इट चार्जेस अ व्हेरी लो रेट ऑफ इंटरेस्ट. त्यांच्यावरती चार्जेस जे असणारे ते खूप कमी असतात इंटरेस्टचे. देन इझी अवेलेबिलिटी ऑफ स्पेस किंवा इझी अवेलेबिलिटी ऑफ प्रिमायसेस. ज्या ठिकाणी मीन्स रूरल एरियामध्ये जेव्हा आपण ड्रग स्टोअर चालू करायचं जर आपण विचार केला तर एक इझी अवेलेबिलिटी असणार आहे जागा मिळण्यासाठी किंवा आपल्याला इझिली जागा मिळत असते. पण ते जर तुम्ही शहरी भागामध्ये म्हणा किंवा बिग सिटीजमध्ये म्हणा किंवा बिग टाउन्समध्ये म्हणा तर इट क्रिएट अ प्रॉब्लेम. तिथं सहसा किंवा सहजासहजी तिथं जागा मिळत नाही, प्लेस मिळत नाही फॉर ओपनिंग अ ड्रग स्टोअर. द नेक्स्ट ॲडव्हान्टेज दॅट इज अ ग्रेटर स्कोप फॉर अ फ्युचर एक्सपान्शन. आता डे बाय डे विलेज गेट इम्प्रूव्ह, विलेज गेट डेव्हलप. सो फॉर फ्युचर एक्सपान्शन विलेज जी साईट असणार आहे, रूरल जो एरिया असणार आहे, स्मॉल टाऊन जे असणार आहे की जे डे बाय डे त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होते किंवा तिथं प्रोग्रेस होते. सो दॅट पॉईंट टेक इन टू द कन्सिडरेशन फॉर स्टार्टिंग द ड्रग स्टोअर दॅट इट क्रिएट्स और इट गिव्स अ ग्रेटर स्कोप फॉर फ्युचर एक्सपान्शन. की तो बिझनेस नक्कीच फ्युचरमध्ये एक्सपान्शन होऊ शकतं, फ्युचरमध्ये तो चांगल्या प्रकारे चालू शकतो. देन लो एक्सपेन्सेस. जनरली इन अ विलेज और इन अ रूरल एरिया द एक्सपेन्सेस आर व्हेरी लेस. जे डे टू डे एक्सपेन्सेस असणारे किंवा जे ओव्हरहेड एक्सपेन्सेस असणारे तर ते एक्सपेन्सेस खूप कमी असतात. देन डिसॲडव्हान्टेजेस. फर्स्ट डिसॲडव्हान्टेज दॅट इज द बाईंग कपॅसिटी ऑफ पीपल इज लेस. तिथं एम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम असतो किंवा इन अ रूरल एरिया जनरली एक मिडल क्लास म्हणा किंवा पुअर पीपल्स तिथं राहत असतात आणि त्यांची बाईंग कपॅसिटी जी आहे, परचेस कपॅसिटी ऑफ पीपल इज अ लेस. त्यांची परचेस करण्याची, विकत घेण्याची, मेडिसिन असेल किंवा जनरल आयटम असेल ते त्यांची जी कॅपॅसिटी ती कमी असते. देन देर इज अ इलिटरसी. दिस इज अ वन ऑफ डिसॲडव्हान्टेज की तिथं इलिटरसी, असाक्षरता तिथं जास्त असते. देन लिमिटेड स्कोप ऑफ स्किल एम्प्लॉई. तर सहजासहजी स्किल जे एम्प्लॉई असणार आहे तर स्किल एम्प्लॉई तिथं मिळणं थोडं मुश्किल होत असतं. देन डिफिकल्टी इन अ परचेसिंग. आता जनरली जेव्हा तुम्ही शॉप एखाद्या रूरल एरियामध्ये टाकत असतात किंवा एखाद्या स्मॉल टाऊनमध्ये टाकत असतात आणि परचेसिंग करण्यासाठी तुम्हाला जावं लागत असतं सिटीमध्ये. सो देर इज अ चान्सेस ऑफ डिफिकल्टी इन अ परचेसिंग. होलसेलरकडनं, आता जनरली होलसेलर हा सिटीजमध्ये असतो. इट मे बी तहसील प्लेस और इट मे बी ॲट अ डिस्ट्रिक्ट प्लेस. तर त्या डिस्ट्रिक्ट प्लेसमध्ये किंवा तालुका प्लेसमध्ये तो होलसेलर हा असतो. आणि जर तुम्ही ती शॉप जर रूरल एरियामध्ये टाकत असणार
तर ॲट द टाईम ऑफ पर्चेसिंग तर देर इज अ चान्सेस ऑफ डिफिकल्टी इज ऑकर. द नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज ड्यू टू क्रेडिट फॅसिलिटी और ड्यू टू क्रेडिट ब्लॉकेज ऑफ कॅपिटल. जनरली रुरल एरियामध्ये क्रेडिटमध्ये बिझनेस हा जास्त होत असतो किंवा क्रेडिट फॅसिलिटी जो प्रोव्हाइड करेल त्याच्याकडनं किंवा त्या रिटेलर किंवा त्या होलसेलरकडनं लोक परचेस करत असतात. सो ड्यू टू दॅट क्रेडिट फॅसिलिटी और ड्यू टू दॅट क्रेडिट there is a chances of blockage of capital. And last disadvantage, that is luxurious or expensive goods are not sell or less sell. जे लक्झरियस गुड्स आहेत, जे कॉस्टलियर गुड्स आहेत ते सहजासहजी खेड्यागावामध्ये किंवा स्मॉल टाउन्समध्ये विकलं जात नाही किंवा त्याचा सेल हा कमी असतो. देन ड्रग स्टोर इन अ अर्बन एरिया और बिग सिटीज और बिग टाउन्स. जर तुम्हाला ड्रग स्टोर टाकायचं आहे अर्बन एरिया शहरी भागामध्ये म्हणा किंवा मोठ्या सिटीमध्ये म्हणा किंवा मोठ्या गावामध्ये म्हणा, तर अशा वेळेस कुठले ॲडव्हान्टेजेस इथं असतात. फर्स्ट ॲडव्हान्टेज दॅट इज अ बेटर पब्लिसिटी अँड ॲडव्हर्टाइजमेंट. सो लार्ज नंबर ऑफ पीपल्स आर देअर, लार्ज पॉप्युलेशन तिथं आहे. सो देर इज अ इन्क्रीज और देर इज अ बेटर चान्स ऑफ पब्लिसिटी अँड ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ युअर ड्रग स्टोर. तिथं चांगल्या प्रकारे एक पब्लिसिटी होऊ शकते, चांगल्या प्रकारे तिथं ॲडव्हर्टाइजमेंट होऊ शकतं तुमच्या ड्रग स्टोअरचं. द नेक्स्ट ॲडव्हान्टेज दॅट इज बेटर सप्लाय ऑफ स्किल एम्प्लॉई. शहरी भागामध्ये मोठ्या मोठ्या सिटींमध्ये एक स्किल एम्प्लॉई तुम्हाला मिळत असतात किंवा बेटर सप्लाय तिथं तुम्हाला होतं. सो दिस इज अ ॲडव्हान्टेज ऑफ दॅट ड्रग स्टोअर इन अ अर्बन एरिया. देन पर्चेसिंग ऑफ गुड्स इज इझी. तुम्ही जेव्हा ड्रग स्टोअर अर्बन एरियामध्ये टाकत असतात इझिली तुम्ही परचेस करू शकतात फ्रॉम अ मार्केट. म्हणजे जो होलसेलर असेल, जो डिस्ट्रीब्युटर असेल, ज्याच्याकडनं तुम्हाला परचेस करायचं तो इझिली तुम्ही ते गुड्स परचेस करू शकतात. देन बेटर सेल. आता बेटर सेल इज ऑकर ड्यू टू द परचेस कॅपॅसिटी और परचेसिंग और बाइंग कॅपॅसिटी ऑफ पीपल्स इन अ अर्बन एरिया इज more than that of the persons or the peoples who are live in a rural area. जे लोक शहरी भागात राहत असतात त्यांची पर्चेसिंग कॅपॅसिटी जी असणार आहे त्या पर्चेसिंग कॅपॅसिटी ही जास्तच असते ॲज कम्पेअर टू द पर्सन हू आर लिव्ह इन अ रुरल एरिया. देन बाईंग कॅपॅसिटी ऑफ कस्टमर इज मोर. कस्टमरकडे एम्प्लॉयमेंट जास्त आहे, पैसा जास्त आहे इन अ urban area, in a big cities. That's why the indirectly the buying capacity, the purchasing capacity of customer is more than better transport and communication facilities. Next advantage that is a better transport facility and better communication facility is occur or is provided or is available in a big cities. एक प्रॉपर ट्रान्सपोर्टेशन असतं, एक प्रॉपर कम्युनिकेशन असतं, तर त्याच्यामुळे इझिली सर्व प्रॉडक्ट तुमच्या ड्रग स्टोअरमध्ये अवेलेबल होऊ शकतात. देन बेटर हेल्थ अँड मेडिकल फॅसिलिटीज. जेव्हा बिग सिटीजमध्ये जेव्हा अर्बन एरियामध्ये ड्रग स्टोअर ओपन करत असतो तर त्या अर्बन एरियामध्ये बेटर हेल्थ असते आणि एक मेडिकल फॅसिलिटी ज्या असते, हेल्थ फॅसिलिटी ज्या असतात तर त्या बेटर असतात. अँड ड्यू टू दॅट जर तुम्ही ड्रग स्टोअर इन अर्बन एरिया टाकलं तर तो ॲडव्हान्टेज तिथं जास्त असतो. देन डिसॲडव्हान्टेजेस. आता जेव्हा अर्बन एरियामध्ये शहरी भागामध्ये आपण ड्रग स्टोअर टाकतो किंवा टाकायचा विचार करत असतो तर तो त्या ड्रग स्टोअरचे किंवा त्या पॉईंटचे किंवा त्या साईडचे काही डिसॲडव्हान्टेज असतात. पहिलं कॉस्टलियर रेट ऑफ लँड. ज्या ठिकाणी ज्या प्रिमायसेसमध्ये ज्या लँडवरती आपल्याला ड्रग स्टोअर टाकायचं, इट मे बी होलसेल असेल, इट मे बी रिटेल असेल, व्हॉट एव्हर, तर कॉस्टलियर लँड असते ॲज कम्पेअर टू द रुरल एरिया. रुरल एरियामध्ये जमिनीचे भाव हे कमी असतात, पण तेच जर तुम्ही शहरी भागात जर परचेस करायचा विचार केलं तर तिथं जे लँडची जी कॉस्ट असणार आहे, जमिनीची जी कॉस्ट असणार आहे, प्लॉटची जी कॉस्ट असणार आहे ही जास्तच असते. देन हायर टॅक्सेस अँड रेस्ट्रिक्शन ऑन द यूज ऑफ लँड. आता जनरली म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जे टॅक्सेस असतात ते जनरली हे हाय असतात इन अ बिग सिटी ॲज कम्पेअर टू द रुरल एरियाज. म्हणजेच काय की ते टॅक्सेस जास्त असल्यामुळे किंवा रेस्ट्रिक्शन ऑन द यूज ऑफ लँड
जो एरिया ज्या लँडवरती तुम्हाला मीन्स ड्रग स्टोअर टाकायचं आहे तिथं रेस्ट्रिक्शन्स असतात की जेवढी लँड तुम्हाला अलॉट आहे, जेवढी लँड तुमची आहे त्याच्याचवरती तुम्ही ते प्रिमायसेस, त्याच्याचवरती ते ड्रग स्टोअर हे टाकू शकतात. दुसऱ्या किंवा एक्स्ट्रा लँडवरती तुम्ही ड्रग स्टोअर टाकू शकत नाही. देन हायर वेजेस, जे वेजेस असणारे, जे एक्सपेन्सेस असणारे ते जनरली इन अ अर्बन सिटीज, इन अ बिग सिटीज हे जास्त असणारे. देन ओव्हर क्राउडिंग, आता जनरली बिग सिटीजमध्ये किंवा अर्बन एरियाजमध्ये ओव्हर क्राउडिंग असते, लोकांची संख्या ही जास्त असते, लोकसंख्या ही जास्त असते. अँड ड्यू टू दॅट क्रिएट अ डिसॲडव्हान्टेज फॉर स्टार्टिंग अ ड्रग स्टोअर इन अ अर्बन एरियाज. देन when we select the site for drugstore, there are number of points which are takes into the consideration, and by taking into the consideration we will start or we will select or finalize the site for drugstore. जेव्हा आपण ड्रग स्टोअर चालू करणार आहे, काही अशा पॉईंट्स आहेत, काही अशा साईट्स आहेत की ज्या ठिकाणी आपण ड्रग स्टोअर हे टाकू शकतो आणि त्या नंबर ऑफ पॉईंट कन्सिडर करून एक फायनल साईट आपण सिलेक्ट करणार की ज्या ठिकाणी आपण ड्रग स्टोअर ते चालू करणार आहे. पहिला जो साईट आहे, पहिली जी साईट आहे दॅट इज अ मीन्स पहिला जो पॉईंट आहे दॅट इज अ अवेलेबिलिटी ऑफ फायनान्स, की कशा प्रकारचा फायनान्स तुमच्याकडे, किती प्रमाणात फायनान्स तुमच्याकडे. मीन्स जर तुमच्याकडे फायनान्स हा जास्त असेल तर ॲट दॅट टाईम यू प्रेफर अर्बन सिटीज. जर तुमच्याकडे फायनान्स जर कमी असेल यू प्रेफर अ ड्रग स्टोअर ओपन इन अ विलेज. मीन्स हे सर्व डिपेंड करणारे ऑन युअर फायनान्स. मीन्स द अवेलेबिलिटी ऑफ फायनान्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर सिलेक्टिंग द साईज. फायनान्स जास्त यू मे गो फॉर बिग सिटी, फायनान्स जर कमी आहे तुम्ही विलेज प्रेफर करू शकतात. मीन्स फायनान्स अफेक्ट द सिलेक्शन ऑफ साईट फॉर ड्रग स्टोअर. देन बिझनेस लोकॅलिटी. आता जनरली तुमचा बिझनेस जो असणार आहे त्या बिझनेसची लोकॅलिटी कशी आहे किंवा त्या बिझनेसवरती बिझनेसचं लोकेशन कुठे हे सर्व प्रेफर तिथं केलं जाणार आहे. मीन्स ऑलवेज प्रेफर टू ओपन ड्रग स्टोअर इन अ बिझनेस लोकॅलिटी बिकॉज लार्ज नंबर ऑफ विजिट्स आर देअर. जिथं बिझनेस लोकॅलिटी की जिथं नंबर ऑफ बिझनेसेस आहेत, सपोज की तुमचं रिटेल शॉप असेल किंवा होलसेल शॉप असेल आणि अजून दुसऱ्या दुकानं असतील ज्या ठिकाणी, ज्या एरियामध्ये, ज्या बिझनेस लोकॅलिटीमध्ये, अशा ठिकाणी लोकांचं प्रेफरन्स, लोकांची व्हिजिट त्या बिझनेस लोकॅलिटीमध्ये ही जास्त होत असते. मीन्स ऑलवेज प्रेफर टू ओपन द ड्रग स्टोअर इन अ बिझनेस लोकॅलिटी बिकॉज लार्ज नंबर ऑफ विजिट्स आर देअर. सेकंड, that is it require a huge investment due to high rent and land prices. ज्या बिझनेस लोकॅलिटीमध्ये जिथं नंबर ऑफ शॉप्स आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला ड्रग स्टोअर चालू करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला हाय इन्व्हेस्टमेंट लागणार आहे, जास्तीचा पैसा तिथं लागणार आहे. का? कारण की इथं हाय रेंट, तिथं जे भाडे असणार आहे तर ते भाडं हे जास्त असणार, रेंट हे जास्त असणार आहे. अँड ड्यू टू दॅट इट रिक्वायर अ यूज फायनान्स ॲज वेल ॲज जर तुम्ही स्वतः ती लँड परचेस केली द कॉस्ट ऑफ लँड गेट कॉस्टलियर और दॅट कॉस्ट ऑफ लँड गेट हाय. ड्यू टू दॅट इट रिक्वायर अ यूज फायनान्स. Then next, that is thickly populated residential area. आता generally such type of area is always preferable since peoples may prefer to buy the required medicine during their evening walk. आता थिकली पॉप्युलेटेड एरिया जो असणार आहे, सपोज की कॉलनी एरिया असेल किंवा ज्या ठिकाणी एक थिक पॉप्युलेशन आहे तो एरिया जर तुम्हाला मिळत असेल, ती साईट जर तुम्हाला मिळत असेल तर ती साईट तुम्ही सिलेक्ट करू शकतात. का? कारण की पीपल मे परचेस रिक्वायर मेडिसिन. ज्या लोकांना जी मेडिसिन लागणार आहे किंवा लोकांना जेव्हा मेडिसिन लागत असते दे परचेस ड्युरिंग देअर इव्हिनिंग वॉक. जेव्हा ते रात्री भ्रमंतीला येत असतात, रात्री जेव्हा फिरायला निघत असतात त्यावेळेस ते परचेस हे करत असतात. देन डेव्हलपिंग एरियाज. आता जो एरिया डेव्हलप झालेला नाही पण तो डेव्हलप होण्याच्या दिशेने दॅट इज अ डेव्हलपिंग.
तर ती जर साईट मिळत असेल तर अगेन दिस साईट इज अ बेस्ट और बेटर साईट फॉर स्टार्टिंग द ड्रग स्टोअर. वाय? ड्यू टू द फास्ट डेव्हलपमेंट. त्या ठिकाणी किंवा डेव्हलपिंग एरियामध्ये डेव्हलपमेंट ही फास्ट होत असते. आजच्या घडीला प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक एरियाजमध्ये डेव्हलपमेंट ही फास्ट होत असते किंवा बिग सिटीजमध्ये जनरली जर बघायला गेलं तर डेव्हलपमेंट ही खूप मोठ्या प्रमाणात होते. सो देर इज अ नो प्रॉब्लेम ऑफ कॉम्पिटिशन. जर असा प्लेस किंवा अशी जागा जर भेटत असेल तर त्या ठिकाणी ती जागा तुम्ही प्रेफर करू शकतात. का? कारण की ती डेव्हलपिंग आहे, ती फास्टली डेव्हलप होणार आहे आणि तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या कॉम्पिटिशनला तिथं कोणी नाही आहे, म्हणून ती साईट तुम्ही सिलेक्ट करू शकतात बाय टेकिंग इन टू द कन्सिडरेशन दॅट इज अ फ्युचर एक्सपान्शन. की फ्युचरमध्ये त्याचं एक्सपान्शन होणारच आहे, फ्युचरमध्ये त्याला डेव्हलपमेंट मिळणारच आहे. हा पॉईंट कन्सिडर करून तुम्ही डेव्हलपिंग एरियामध्ये ड्रग स्टोअरसाठी साईट सिलेक्ट करू शकतात. द नेक्स्ट पॉईंट दॅट इज ड्रग स्टोअर फुलफिल द नीड्स ऑफ इट्स कस्टमर बाय ऑफरिंग ऑल टाईप्स ऑफ फॅसिलिटीज. जे डेव्हलपिंग एरियाज असतात की जिथं पब्लिक कमी असते पण एक ना एक दिवस तो एरिया फुल्ली डेव्हलप होणार आहे, तर अशा वेळेस काय होत असतं की जेव्हा तुम्ही शॉप टाकत असतात तर सर्व जे नीड्स असणारे फुलफिल नीड्स ऑफ द कस्टमर बाय ऑफरिंग ऑल टाईप्स ऑफ गुड्स. तर जेव्हा तुम्ही नंबर ऑफ और वाईड व्हरायटी ऑफ गुड्स जर प्लेस केल्या तर ते कस्टमरला ऑफर करतं फॉर अ परचेस. देन नियर द हॉस्पिटल्स. इफ हॉस्पिटल और नर्सिंग होम डज नॉट हॅव इट्स ओन ड्रग स्टोअर. एक अजून साईट आहे दॅट इज अ हॉस्पिटल. जर त्या हॉस्पिटलमध्ये मीन्स त्या हॉस्पिटलचं मेडिकल नाही आहे किंवा नर्सिंग होम जे असणार आहे त्या नर्सिंग होममध्ये जर मेडिकल नाही आहे किंवा ड्रग स्टोअर नाही आहे तर अशा वेळेस ती साईट तुम्ही सिलेक्ट करू शकता. अपार्ट फ्रॉम दॅट, इफ फिजिशियन हॅव अ गुड प्रॅक्टिस देन इट इज अ आयडिया और इट इज अ आयडियल साईट फॉर ड्रग ओपनिंग. तर ती जी साईट असणार आहे ती आयडियल साईट असणार आहे की ज्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल नाही आहे किंवा ज्या नर्सिंग होममध्ये मेडिकल नाही आहे किंवा असा फिजिशियन, असा प्रॅक्टिशनर, असा डॉक्टर की ज्याची प्रॅक्टिस खूप चांगली आहे आणि त्याच्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल नाही किंवा त्याच्या हॉस्पिटलमध्ये ड्रग स्टोअर नाही, तर ती साईट जी असणार आहे ती आयडियल साईट असणार आहे फॉर ड्रग स्टोअर. देन फ्लो ऑफ ट्रॅफिक. आता जनरली अवॉइड लोकेशन नियर अ ट्रॅफिक. जे ट्रॅफिक सिग्नल असणार आहेत किंवा ट्रॅफिक सिग्नलच्या नजदीक साईट सिलेक्ट करावी नाही. का? बिकॉज इट क्रिएट्स अ प्रॉब्लेम ऑफ पार्किंग फॉर अ व्हेकल. तिथं पार्किंगला प्रॉपर साईट नसते, पार्किंगला प्रॉपर जागा नसते, म्हणून जनरली साईट नियर बाय ट्रॅफिक सिग्नल हे मीन्स सिलेक्ट करू नये, त्याला प्रेफरन्स देऊ नये. अपार्ट फ्रॉम अवॉइड ॲट वन वे ट्रॅफिक रोड अँड रोड सर्कल्स. मीन्स अशी साईट सिलेक्ट करा किंवा अशी साईट कदापि सिलेक्ट करू नका की जिथं वन वे ट्रॅफिक आहे. जिथं वन वे ट्रॅफिक आहे त्या साईडला तुम्ही सिलेक्शन करू नका किंवा जिथं सर्कल आहे, रोडचे सर्कल आहे, तर तिथंसुद्धा साईट सिलेक्ट करू नका कारण की तिथं पार्किंगचे प्रॉब्लेम क्रिएट होत असतात. देन पार्किंग. आता जनरली वाईल सिलेक्टिंग द लोकेशन ऑफ ड्रग स्टोअर इन अ बिझी शॉपिंग सेंटर इट मे सीम दॅट देर इज अ इनफ पार्किंग स्पेस आउटसाइड द ड्रग स्टोअर. जेव्हा शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल, बिझनेस लोकॅलिटी असते, तर त्या ठिकाणी पार्किंगची प्लेस असते, पार्किंगसाठी जागा असते. तर ती जर साईट तुम्हाला मिळत असेल तर तो पॉईंट कन्सिडर करून मीन्स पार्किंगचा पॉईंट कन्सिडर करून शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये जर जागा मिळत असेल, शॉप मिळत असेल, तर ती साईट सिलेक्ट करायला हरकत राहत नाही. The next, in big cities, there are certain restricted areas where parking is not allowed to prevent obstruction in a smooth traffic. Such area or site are not ideal to open a drug store. असे काही बिग सिटीजमध्ये अशा काही साईट्स आहेत, असे काही रोड्स आहेत की जिथं जनरली पार्किंगचं मीन्स पार्किंग करू देत नाही किंवा पार्किंगचे तिथं प्रॉब्लेम्स असतात.
किंवा पार्किंग होऊ शकत नाही त्या ठिकाणी, तर अशा वेळेस ती साईट कधीही सिलेक्ट करू नये. देन ड्रग स्टोअर. आता जनरली ॲज फॉर ॲज पॉसिबल देर शुड नॉट बी एनी कॉम्पिटिशन. आता ज्या ठिकाणी ड्रग स्टोअर नाही आहे किंवा ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन नाही आहे किंवा कॉम्पिटिटर नाही, तर त्या ठिकाणी तुम्ही ड्रग स्टोअर टाकू शकतात. बट ॲज फार ॲज पॉसिबल देर शुड नॉट बी एनी कॉम्पिटिटर ऑलरेडी एक्झिस्टिंग नियर द लोकेशन ऑफ नियर ऑर न्यू ड्रग स्टोअर. जर कॉम्पिटिटर तिथं असेल, अजून मीन्स ऑलरेडी एखादा ड्रग स्टोअरवाला जर तिथं असेल, तर त्या ठिकाणी साईट सिलेक्ट करावी नाही. पण जर तो एरिया इफ सेल पोटेन्शियल ॲज गुड इवन फॉर अनदर स्टोअर देन वन कॅन कन्सिडर ओपनिंग अ न्यू वन. म्हणजेच काय, जर एखाद्या एरियामध्ये ऑलरेडी एखादा शॉप आहे, एखादा ड्रग स्टोअर आहे आणि तो एरिया जर पोटेन्शियल कस्टमरचा आहे की जिथं बाईंग कॅपॅसिटी ऑफ पर्सन्स, बाईंग कॅपॅसिटी ऑफ पीपल्स विच आर लिव्ह इन दॅट एरिया जर जास्त असेल किंवा चांगली असेल, तर अशा वेळेस तुम्ही त्या व्यक्तीला कॉम्पिटिशन देऊ शकता. तुम्ही त्या व्यक्तीच्या आजूबाजूला, त्या ड्रग स्टोअरच्या आजूबाजूला ड्रग स्टोअर तुमचं टाकू शकतात. दॅट इज ॲज फार ॲज पॉसिबल देर शुड नॉट बी एनी कॉम्पिटिशन. इफ सेल पोटेन्शियल ॲज गुड इवन फॉर अनदर स्टोअर देन वन कॅन कन्सिडर ओपनिंग अ न्यू वन. तुम्ही त्या ठिकाणी तुमचं ड्रग स्टोअर हे चालू करू शकतात. अँड लास्ट पॉईंट दॅट इज अ नियर टू हॉटेल, स्कूल अँड सेमिनार हॉल. आता जनरली नियर अ हॉटेल म्हणा, नियर स्कूल म्हणा और सेमिनार, that location or these location are not preferable. का? कारण की देर इज अ चान्सेस और प्रॉब्लेम ऑफ हायजीन. तर इथं एक अनहायजिनिक कंडिशन क्रिएट होत असते किंवा एक अनहायजिनिक कंडिशन त्या ठिकाणी येत असतात. म्हणून जनरली रेस्टॉरंट, हॉटेल, स्कूल, सेमिनार हॉलच्या आजूबाजूला साईट ही सिलेक्ट करावी नाही. In case cold drink or ice cream facility is also extended, then it is preferable to open drug store near cinema halls because people buy drug when they visit for a soft drinks. आता नियर सिनेमा हॉल जर एखादं शॉप असेल कोल्ड्रिंक्सचं वगैरे, तर त्या ठिकाणी तुम्ही साईट सिलेक्ट करू शकता. का? कारण की जेव्हा पीपल्स किंवा जेव्हा लोक त्या कोल्ड्रिंकच्या शॉपला, आईस्क्रीम पार्लरला जेव्हा व्हिजिट येत असतात, तर त्यावेळेस तुमच्या शॉपलासुद्धा ते व्हिजिट देऊ शकतात फॉर बाईंग द ड्रग्स. थँक्यू.